संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे देखील होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. त्यामुळे आणि जवळपास 10 दिवसामध्ये पुन्हा या सर्व लोकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होईल. आयुक्त आणि त्यांचे सगळे टीम स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत. भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी जे काही उपाय करायचे ते उपाय केले जातील. गाळेधारकांनी देखील या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती देखील काळजी ते लोक घेतील आणि आता यातून या अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे काय उपाय आणि नियोजन करावं लागेल ते केलं जाईल.